UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। पुण्यात महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांची ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात धाव। सर्व पराभूत आज याचिका दाखल करणार, सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनाही भेटणार। नांदेडमध्ये 75 केंद्रांवरील व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मतांची तपासणी। लोकसभेच्या 30, विधानसभेच्या 45 मतदान केंद्रांचे आकडे पुन्हा तपासले। आकडेवारी अचूक, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार। नार्वेकरांच्या अध्यक्षपदाची औपचारिकता बाकी। परवानगी नसतानाही बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा घेण्यावर ठाम। मात्र महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावमध्ये प्रवेश बंदी केल्याची माहिती। बेळगावचा मुद्दा शांत करण्यासाठी शिंदे गटाच्या उदय सामंतांसह आणखी 2 नेते बेळगावला जाणार। सीमा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठी एकीकरण समितीशी चर्चा करणार। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेमध्ये रात्री वर्षावर तासभर बैठक। 10 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पद शिंदेंच्या वाट्याला जाणार, सूत्रांची माहिती। हिवाळी अधिवेशनाआधी नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता। 16 तारखेपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन। महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष। मार्कडवाडीतून शरद पवारांचा ईव्हीएम हटावचा नारा। जुन्या पद्धतीने मतदान घ्या, तालुक्यातील सर्व गावात ठराव करा। मार्कडवाडीतून शरद पवारांचं आवाहन। शरद पवार ज्येष्ठ नेते, त्यांनी संयमानं पराभव स्वीकारावा। ईव्हीएम विरोधातील पवारांच्या भूमिकेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला। ईव्हीएमवर आक्षेप घेणाऱ्यांचे प्रतिनिधी मॉकपोल वेळी उपस्थित होते। मॉकपोल सर्टिफिकेटसह पोलिंग एजंटची सही घेतली। बॅलेट पेपरवर निवडणूक का होऊ दिली नाही यावर सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। अजित पवारांसह चंद्रबाबू नायडूंविरोधात काँग्रेस खासदार मनिकम टागोर यांचा स्थगन प्रस्ताव। दोन्ही नेत्यांना क्लीन चिट मिळाल्यानं कामकाज थांबवून लोकसभेत चर्चा करण्याची मागणी। कोकण रेल्वे मार्गावर आठवड्यातून 2दा अहमदाबाद ते थिवीपर्यंत विशेष गाडी धावणार। ख्रिसमसमुळे कोकण रेल्वे मार्गावर वाढणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाचा निर्णय। फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव संपल्यामुळे मुंबईतील किमान तापमानात घट होण्यास सुरुवात। पुढील 2 ते 3 दिवसात किमान तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज। अर्ध्या नागपूर शहराचा पाणीपुरवठा उद्या बंद। पेंच 4 एक्सप्रेस फीडरवर 20 तासांचं शटडाऊन। टँकरनेही पाणीपुरवठा होणार नसल्यानं मुबलक पाणीसाठा करण्याचं आवाहन। बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात युवा जगज्जेता बनण्याच्या दिशेनं भारताच्या गुकेशचं भक्कम पाऊल। जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीच्या 11व्या डावात चीनच्या डिंगवर मात। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्यानंतर बिटकॉईनची किंमत प्रथमच $1 लाख वर। भारतीय चलनानुसार 1 बिटकॉईनची किंमत 86.11 रुपयांवर। सिरियातील स्थानिक बंडखोरांचा राजधानी दमास्कवर ताबा। राष्ट्रपती बशर अल असद देश सोडून पळाले। बंडखोरांकडे सत्ता सोपवण्यास पंतप्रधान तयार, विद्रोही सैन्याचा दावा। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।